हे बघा वरती लागलेत गाईस काजू झाडाला. संध्याकाळी पण गाईच वर जाऊ इकडनं. हे बघा गाईस खाली काजू ठेवलेत कोणीतरी. आणि गाईस इकडे बघा आतमध्ये काय आहे, घोडे आहेत गाईच. हे बघा असा बघते बघा गाईज. हो बघा बघा गाईज तो किती मोठा आहे. हे बघा ये गाईच आंबा. गाईस इकडे तर बघितलंच नव्हतं मी फणस लागलेलं आहे इथं. बघा काय हातापाशी आलेले भरपूर मोठे मोठे. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो मुझे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईस आता वाजलेत बघा 9 वाजायला आलेत. आणि गाईस ही बघा मी माझी जी बॅग आहे त्या बॅगेत ते सगळे कपडे भरलेले आहेत. आणि गाईस मी आज निघालेलो आहे गाईस गावाला, साताऱ्याला. म्हणजे बायको गेली तुझ्या माहेरी. म्हणजे गाईस मी चाललो आहे आज माझ्याकडे सासरी का चाललो आहे गाईस. तर चला गाईस मम्मीकडे जाऊ, पहिला ब्रेकफास्ट वगैरे करूया आणि मग गाईस निघू आपण पण साताऱ्याला. चला गाईस तुम्हाला दाखवतो माझा ब्लॉग आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. हो गाईस जाता आता मध्ये तुम्हाला दाखवतो राहील मधला व्ह्यू भारी भारी. चला गाईस मी पण आता निघतो साताऱ्याला गावाला. बघू गाईस किती वेळ लागेल पोचायला. साधारण गाईस तिकडे जायला तर साधारण 4 तास 5 तास लागतात. बघू गाईस आपण किती वाजतेपर्यंत पोचतोय गाईस. चला निघू आता, बाहेर जाऊ, झाडे बिडे बघू आणि निघूया. मग काही झाडे बिडे बघून घ्या. काय ते काय आपण येतो पण त्याला फळ आले तर ठीक आहे झाडाला, बाकी सगळी चांगलीत. काहीच ऊन तर बघा भरपूर एकदम कडक पडलेलं आहे सकाळ सकाळचं. तर काहीच आपण पटकन तर काहीच आपण निघूया लवकरात लवकर. ऊन तर भरपूर वाढणार आहे. ऊन वाढलं काही दिवसभर काहीच गरम तर भरपूर होतंय. तर निघूया काहीच लवकर. चला तर आता फायनली मी निघालेलो आहे. रस्ता तर काहीच पूर्ण एकदम सामसूम आहे बघा समोरचा. इकडचं व्ह्यू बघा काहीच काय मस्त आहे. हे आमचं जाबवाडी लेक. सातारा गाईच बघू शकता 100 किलोमीटर आहे बघा. चला काहीच निघू आता आपण. बघा फायनली आता मी गावाला पोचलेलो आहे. म्हणजे काही तर मधल्या रस्त्याला थांबले मी इथं मस्तपैकी या रानामध्ये जंगलामध्ये. काहीच व्ह्यू बघा इकडचा रानातला जंगलातला. एकदम गाईस वातावरण आहे गाईस इकडचं. एकदम हवा चालू आहे गाईस. गाईस गावाला गरम तर होत आहे पण गाईस झाडांमुळे ना हवा वगैरे भरपूर आहे गाईस गावाला. आणि काहीच वाजलेत बघा किती आत्ता 1 वाजून गाईस 17 वाजले, 1:15 झाले गाई आत्ता. आणि मस्त व्ह्यू आहे गाईस इकडचं. तर काही चला आता आपण निघूया डायरेक्ट बायकोच्या इकडे म्हणजे गाईस आपल्या सासरवाडीला. चला उन्हाळ्यामध्ये पण ना काही काय मस्त व्ह्यू आहे बघा. काय इथलं एकदम तुम्ही साऊंड ऐकाल ना एकदम भारी आहे. काहीच हे बघा मस्तपैकी काही झाडाला करवंद आलेले आहेत. भरपूर करवंद आहेत काहीच. हे बघा काहीच फायनली मी गावाला काहीच ह्यासाठी आलेलो करवंद मस्तपैकी फिरायला. काही झाड अख्खं भरलं बघा. थोडेफार पिकलेले आपण खाऊन घेऊ. गोड आहेत काहीच. तिथं वरती पण आहेत. तर बघा
हे बघा काहीच इकडं पण ऑप्शन आहेत अजून. हे बघा इथं पण आहेत. बस झाले काहीच. चला तर काय, चला आता आपण निघूया डायरेक्ट घरी. अच्छा तिची माज करली. काहीच फायनली आलेलं आहे. हा बघा पूल आहे. हा पाणी होता खाली काही. बघा इथं मस्त व्ह्यू आहे तिकडचं. चला काहीच त्या बघा तिकडे समोर आपलं घर. ते घर आहे काही समोर. फायनली आता मी मागच्या साईडला आलो इकडं. आणि गाईस इकडे बघा आतमध्ये काय आहे, घोडे आहेत गाईज. हे बघा असा बघते बघा गाईज. हो बघा काहीच हे घोडे कधी आले काय माहिती. इकडे एक आहे, अजून एक आहे बघा. हो बघा हा इथे दोघांना वेगवेगळं ठेवलं वाटतं, भांडणं करतात म्हणून. चला आपण गाईज जाऊया पुढे, बघू गाईज काय तुमचं रिॲक्शन येतं गाईज. कारण की मी तर लवकर आलो भरपूर. आता आतमध्ये गाईज सगळी काकी वगैरे झोपलं वाटतं, गप्पा वगैरे मारत बसले असतील. आपण येऊ गाईज थोडं या घरामध्ये इकडे. तरी आता आपण जाऊया पुढच्या साईडला, बघू. चला घरातले लोक काय करतात गाईज. इकडं बघा काही झाडं फणस भरपूर लागलेले. नंतर येऊ गाईज आपण. पहिलं फ्रेश वगैरे होऊ, जेवण वगैरे करून घेऊ गाईज पहिले. चला गाईज हे बघा बसलेले सगळेजण झोपले बघा. ही बायको आतमध्ये. हे बघा मामी, हे माझे सासू. मला थंडा. काहीच हे बघा निवांत बसलेत. किती कंटाळा करशील ग. जा घेऊन मी आताच आलोय ना का घरनं. गाईज बघा मला पाठवते, नाटकं करते बघा कशी. जायला काय होते, लाज वाटते का जायला. का जा की जाऊन ये जा. गरम तर भरपूर होते. त्याला फ्रेश होऊन जाऊ आपण. काय करते मामी. मामा गाईस हे बघा बसलेत टी व्ही बघत. जेवण झालं बरं आहे ना. टी व्ही बघत बसलेले आहेत. साधना काय करते का. थांबले बघा कशी दार. काहीच मस्त वातावरण आहे बघा. ऊन वगैरे पडलेले कडकमध्ये. जाऊ आपण आतमध्ये जाऊन काहीच फ्रेश वगैरे होऊया पहिले. चला फ्रेश वगैरे मस्त बसल्यात आम्ही जेवायला. बायको वाढते, खिचडी वगैरे ठेवलेली आहे. म्हणजे खिचडी तर मी खाणार नाही, बाकीचं पण आहे काही. बायको घेऊन येते जेवू वगैरे. आणि मग जाऊ आपण पाठीमागच्या साईडला थोडं फिरू गाईस. मस्त या शांत आणि थंड वातावरणामध्ये गाईस. तुम्हाला दाखवतो गाईस, तुम्ही बघत राहा माझा ब्लॉग गाईस शेवटपर्यंत. गाईस तर मस्तपैकी जेवण करून आता मी आलो बाहेर पाठीमागच्या साईडला इकडे. चप्पल गाईस आपली पुढे आपण घेऊन येऊ. मस्त घर आहे गाईस, एकदम स्ट्रेट आहे. तसा काय गाईस रेल्वेचा डब्बा आहे. चप्पल आपली इकडेच आहे, हातात घेऊन जाऊ आपण. हे बघा एकदम सरळ रस्ता आहे. 1 2 तिसरी रूम आणि गाईस ही 4थी रूम बघा. आता चला गाईस जाऊया आपण. मस्त गाईस थंड थंड हवा चालू आहे बाहेर इकडे पाठीमागच्या साईडला. आणि गाईस म्हणून तर मला गाईस गावाकडचं वातावरण भरपूर आवडतं बघा. एकदम थंड हवा गाईस चालू आहे. आणि गाईस इकडे बघा खाली गाईस मोगरा गाईस ह्याचा वास बसतोय.
मस्त वास आहे गाईस मोगऱ्याचे आहे. फुलाचा वास गाईस भारी येतोय. आणि इकडं बघा गाईस शेती वगैरे काय काय लावलेत काय माहिती गाईस. आणि इकडे बघू आपण काहीच फणस बघा गाईस भरपूर आहे ह्या टायमाला इकडे. वरती तर बघू शकतो मस्त मोठे मोठे आहेत बघा फणस वरती. तिकडं बघा गाईस तो किती मोठा आहे हे बघा. तर खाली पण आहेत. हे बघा 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 भरपूर वरती तो बघा तिकडे एक आहे. हा मोठा आहे बघा हे. हा भरपूर मोठे आहेत हे वाले. मस्तपैकी जाऊ गाईस चला पाठीमागे आता काकींच्या इकडे. भारी वाटतं काही थंड थंड वातावरण एकदम इकडे. आणि काही तिकडे बघा झाडाला आंबे बघा किती खाली आले ते बघा हातापाशी. ये गाईच आंबा मस्त गाई. चला जाऊ आतमध्ये. घरात बघा सगळेजण बसले असतील इकडे आतमध्ये. गाईच आतमध्ये इथं काही सगळेजण झोपलेली आहेत. आपण मस्तपैकी इकडेच बाहेर फिरूया गाईस. तुम्हाला गाईस चला दाखवत होतो आता. मस्तपैकी गाईस काजू वगैरे पण आले असतील त्या साईडला पलीकडे. तिकडे जाऊ आपण. गाईस मला आहे ना गावाला फिरायला भरपूर आवडतं. म्हणून मी गाईच महिन्यात ना गाईस म्हणजे महिन्यात ना गाईस गावाला येतो. म्हणजे येतो एक 4-5 दिवस तरी. भारी आहे ना गाईच वातावरण गावाकडचं. कसं आहे एकदम इकडं गाईच ऊन तर भरपूर आहे. आणि कसं गाईच या झाडांमुळे ना हवा एवढी येते ना गावाला भारी वाटतं एकदम. आणि गरमी हो गाईच एवढं होत नाही इकडे गावाला. नॅचरल हवा आहे पूर्ण. काहीच फायनली बघा काजू आलेले आहेत. काढू आपण काय आत्ता नाही म्हणजे संध्याकाळी काढू. आत्ता तर ऊन भरपूर या टायमाला. हे बघा वरती लागलेलं काय काजू झाडाला. संध्याकाळी काढू आपण. इकडं पण काजू आहेत. अजून जास्त दिसत नाहीत गाईच. हा गाईच इकडं बघा इकडं भरपूर आहेत गाई झाडाला गाईच. हे बघा इकडं तर पार गाईच हातालाच आलेले आहेत वरती. आपण गाईच वर जाऊ इकडनं. हे बघा गाईस खाली काजू ठेवलेत कोणीतरी. घेऊ आपण चला. काय आता पडले असणार आहेत चांगले आहेत पण. हे बघा इथं पण आलेत खाली काजू 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 गाईच. मस्त आहेत काजू. हे बघा लास्ट टाइम गाईच मी आलो होतो गावाला तेव्हा काजू नव्हते आले. त्यांना फक्त मोहर आलं होतं. तुम्ही बघितलं असेल. आणि गाईस आता बघा उन्हाळ्यात गाईस शेवट एंडिंगला गाईस येतात सगळे फळं. आता सध्या उन्हाळ्यामध्ये गाईस काजू येतात, जांभळ येतात, करवंद, फणस, आंबे गाईस भरपूर आहेत भरपूर उन्हाळ्यामध्ये. चला गाईस आता आपण जाऊया घरी. आणि मग आता थोडं ऊन वगैरे गाईस कमी झाल्यानंतर येऊ आपण मग सगळ्यांसोबत. काजू, फणस, करवंद सगळं गाईस घेऊन जाऊ आपण आपल्या इकडे घरी. मी मस्त ऑप्शन आहे सगळे. ऑप्शन म्हणतोय ते काही सवय झाली होती कामावर शोरूममधले बोलून ऑप्शन जसं मी कस्टमर सांगतो ना हे ऑप्शन आहेत ते ऑप्शन आहेत. ती सवय झाली गाईत. चला जाऊ आपण आता खाली. आई वरती तर आलो मी पटकन. खाली जाऊ कसं आता पटकन. ते बघ इकडे पण काय तो पडलेत वरतून. जाऊया खाली काहीच. थोडंफार घरी जाऊन गाईच आराम वगैरे करूया. बघू हे बघा गाईच आता खाली पण पडलेले आहेत. हो बघा हे खराब झाले गाईचे. चेंदा मेंदा झालाय पूर्ण काजूंचा. पण गाईच ह्या झाडाला भरपूर आणि मोठे मोठे काजू लागले तिथं वरती. मस्त व्ह्यू आहे गाईच. हे बघा गाईस इथं बघू आपण. इकडं पण गाईस फणस आलेत गाईस भरपूर या झाडाला पण. आणि गाईस हे बघा लास्ट टाइम मी हे झाडं बघितली माटाची, लाल माटाची. ही अजून काही वाढली नाहीत. आपल्या घरा बसले काही झाडं भरपूर मोठे आलेत. ही फणस बघू गाईस. हे फणस चांगलं लागतं गाईस. चांगलं आहे. आपण बघू काढू ह्याला नेक्स्ट टाईम नंतर संध्याकाळीच. भरपूर झाड पडलेलं आहे ते पण पूर्ण. इकडे वातावरण मस्त आहे. संध्याकाळी काय आपण इकडं वरती जाऊ बघू.
संध्याकाळी ते नाही जमणार गाईच. बघू आपण फिरू संध्याकाळी मस्तपैकी इकडे तिकडे. तर काहीच फिरूया मस्त इकडे ह्या चांगल्या वातावरणामध्ये. काय आपण काही 2-4 दिवस ते इकडेच आहे. मग बघू काही आज करवंद काढू, उद्या फणस काढू. बघू 2-3 दिवस राहायचे इकडे ते, त्यामुळे बघू मस्त एन्जॉय करू आपण काहीच. तुम्ही काहीच माझे ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मग भरपूर मजा येणार आहे. इकडे तर बघू घोडे दाखवतो तुम्हाला. बघा आता आईच घोड्यांसाठी तर बघा ना पंखे ठेवलेत गाईस. हे बघा पंखा बी बघा गाईस केवढा मोठा आहे तो. हा बघा बघा असं बघतो बघा गाईस. हे असं वाटतं गाईस रेस कोचचे घोडे सगळे. हा गाईस रेसिंगचेच घोडे बघा, रेस कोचचे ते. हा एक बघा इकडं. ऐ म्हातार झालास. या या बघतो बघा कसा गाईज. फिरूया आपण गाईज मस्तपैकी जाऊन घरात जरा आराम वगैरे करूया. दमले तर लय गाईज, प्रवास भरपूर झाला आपला. फिरू जरा. ऊन तर गाईज भरपूर आहे गावाला, गरम गरम व्हायला लागले. इकडे फणस कुणी काढून ठेवला हा गाईज खाली. हा इथलाच काढला असणार कोणीतरी. हे बघा काय इकडे तर बघितलंच नव्हतं मी फणस लागलेले. इथं बघा काय हातापाशी झालेले भरपूर मोठे मोठे झाड. हे पण भरले पूर्ण. आणि इकडे बघा हे वातावरण कसं आहे. मस्त व्ह्यू का नाही काहीच. कसं वाटलं सांगा कमेंट करून. डब्ल्यू गाईच दिसला. डब्ल्यू तुम्हाला थांबा का तुम्हाला डब्ल्यू दाखवतो. हे बघा डब्ल्यू गाईच. हे बघा गाईच. चला गरम भरपूर होते, थोडंफार आपण आराम करूया. मग थोडं ऊन वगैरे कमी झाल्यावर आपण जाऊया कुठेतरी बाहेर मस्तपैकी फिरू गाईच. इकडेच बघू करवंद काढू, फणस काढू, बघू काय काय काढू आपण गाईच. चला तुम्हाला दाखवतो मी. काहीच थांबलो आता इकडे घराच्या बाहेरच. आतमध्ये काही सगळे झोपलेले आहेत. इकडं बघा जास्वंद गाईच, लाल जास्वंद गाईच. इकडं आंबे भरपूर लागलेले. आपण जरा फिरतच बसू गाईच. मला तर काय काहीच गावाला आलं की मला कसं काहीच गावाला आलो ना मी, मला घरात आहेच अजिबात करमत नाही. कसं काहीच गावाला आलो ना कंटिन्यू काहीच बाहेर फिरतो यार, मला घरात अजिबात नाही करमत. आणि काहीच मला गावाचं वातावरण भरपूर आवडतं. आणि गावाला काहीच येतो कशाला मी फिरायला गाईच. मस्त शेतात रानात हे करवंद तोड, फणस तोड, आंबे तोड गाईच. भरपूर मजा येते गाईच गावाला मला तर. हे बघा झाडाला आंबे लागलेत गाईच, ते पण हातापाशीत. हवा चालली आणि त्यात मस्त ऊन बी पडलेलं आहे कडकमध्ये दुपारचं. काही मस्त हवा पण चालू आहे आणि एकदम दुपारचं कडक कडक ऊन पडलेलं आहे. गरम काहीच एवढं होतं ना इथे. कसं काहीच हवा असल्यामुळे ना जास्त गरम होत नाही, की नॉर्मलच होतं. फिरू आपण मस्तपैकी इकडे बाहेर. काहीच मस्त व्ह्यू आहे का पाठीमागचा काय व्ह्यू दिसतोय बघा. भारी आहे काहीच, एक नंबर व्ह्यू. ठेव बघा तो व्ह्यू एक नंबर बाई समोर तिकडचा. पण इकडनं दाखवतो तुम्हाला. तो बघा काहीच काय व्ह्यू आहे इकडचा मस्तपैकी. काहीच घरात तर एवढं घाण गरम होतंय ना, फुल गरम होतं काहीच. काय गरम होतंय मस्त. आपण काहीच बाहेरच फिरू इकडे. चप्पल वगैरे खायला वाटते काहीच. चला बाहेर मस्तपैकी काहीच. बाहेरच वारा भरपूर लागतोय म्हणून आपण मस्तपैकी झाडांखालीच बसूया. भारी वाटतं काही सर्व निवांतमध्ये इकडे. काहीच इकडे खाली बघा चवळीची शेंगा आलेली बघा. हे बघा हे चवळीची शेंगा आहेत काहीच. भरपूर आले झाडं भरपूर लावले इकडे. आपण जाऊया पाठीमागं. इकडेच बसले सगळेजण. मस्त काही जाऊ आता आराम करूया. नको जास्त फिरायला उन्हात आणायचं काहीच. चला ऊन तर कडक भरपूर पडलं आणि हवा पण आहे ना, त्याच्यामुळे काहीच मला तर गावाला अजिबात बोर नाही वाटत. फिरूया आपण बाहेर मस्त इकडे. नंतर सगळ्यांसोबत जाऊ आपण कुठेतरी एन्जॉय करू.
भारी मस्त थंड हवा चालू आहे बघा. एकदम भारी वाटते, एकदम फ्रेश वाटते, फ्रेश एकदम मस्त वाटते का वातावरणामध्ये. एकदम हवा चालू आहे. काय व्ह्यू आहे काही भारी वाटते. मस्त काही गावाला आलं मस्त वाटतं काही गावाला. काही मस्तपैकी झोपून वगैरे मस्तपैकी काही बाहेरून थांबलो मी. काही झोप तर एकदम भारी लागली होती. इकडे पंखा होता, मस्तपैकी हवा वगैरे पण चालू होती. तर चला काही फ्रेश वगैरे होऊया आणि मस्तपैकी चहा वगैरे पिऊया आणि मग फिरत बसू आपलं ते मागासारखं परत. नाराची मी हे बघा काही एकटी एकटी चहा पीत बसले मला टाकून टाकून. कशी खाते बघा. आपण पण बसू इथेच, खाली बसू आपण तिच्याकडे बघत. कशी खाते बघा की आयटीत बसून राहा महाराजांसारखे. भूक लागली. साधना निवांत बसले मोबाईल बघत बघत चहा पीत तिकडं. आणि ही महाराणी साहेबा खुर्चीत बसून चहा पिते बघा. मोबाईल तिकडे ठेवला आणि महाराणी साहेबा बसले खुर्चीत चहा प्यायला. झाला बघा काही चहा पीत बसले अजून. ही मामा फिरत आहेत तिकडं. बघतात पेढा खातात मामा. पेढा खायला लागलेत. काहीच बाहेर बघा आता वाजलेत किती 5:45 वाजलेत काहीतरी. बाहेर कडक ऊन पडले बघा. अजून घरामध्येच बसू मस्तपैकी. घरातच चांगली हवा लागते थंड थंड. हे बघा हवा खायत बसली इथं. कसं वाटते गावाला तुला? गरम होते. मग ए सी लावायचा घरामध्ये? नाही काहीच मला पण गरम भरपूर आहे गावाला. गरम तर भरपूर आहे पण गावाला कसं काहीच हवा पण चालू आहे त्यामुळे नॉर्मल एकदम असं. जाऊया पाठीमागे. हिला दिले बोर्ड लागले आपलं. आपण बाहेर जाऊ चला. काही आता परत यायचंच ना आपण इकडे. जाऊ आता निघून आपण इकडे चला. पंखा घेऊन जाऊ आपला हा छोटावाला. आपण छोटावाला पंखा घेऊन जाऊ. बघ भाभी आला समोरून. भाभी आलाच लग्न करून. मामी आहे काय पंखा? काजू मामा बाहेर काजू सोलते आता. काजू भाजत ना, भाजत नाही असंच असं सोलणार. त्या भाजी करणार आहे का त्याची? काजूची भाजी. हा आतली भाजी. तात्या काहीच तात्या बसले. काकी कधी आले काय माहिती. काकीकडे लक्ष गेलं नाही काय आपले. बरं आहे ना काकी? हा बरं आहे. लग्नाला ना तात्या बसलेत. बरं आहे ना तात्या? कसा आहे बाबा पंखा? गेमिंग फॅन. मोबाईलच्या मागे लावून फिरायचा. काय ग ए मम्मीला सांग बरं ताटली आणायला. ताटली आणा बरं. काजू काढायला वेळ भरपूर लागतोय ना. भाजून लगेच निघतात ना ते. मग भाजून नाही त्याची भाजी करता येत नाही. मग काजू मामा सोलत बसलेत काजू. काहीच आपण मस्तपैकी फिरूया बाहेर इकडे. काहीच फ्रेश तर काय झालो नाही मी. फ्रेश झालो ना काहीच. परत हाय तो आवतो राहणार आपला. गरम भरपूर आहे ना. गरमीमुळे काहीच घाम एवढं होतं ना. घामामुळे काहीच अख्खं चेहऱ्याचा अवतार बदलतो पूर्ण. तरी पूर्णपणे अख्खा चेहरा बदलतो काहीच. बघा आता बी कडक ऊन पडलेलं आहे.
नॉर्मल गाईज हलका हलका ऊन आहे. नाही रहा दुनिया में. आणि हे बघा सूर्य गाईज. काहीच हे बघा चवळीच्या शेंगा आहेत ना त्या. चला आपण पण जाऊया खाली. हे बघा दिदी झोपली होती, झोपेत उठून आली का काय तू. आपण पण काढूया थोडंफार. दुनिया में. हे बघा छोट्याशा पंख्याची हवा खात बसल्या. दे की त्यांना, काकींना दे हवा, काकींना हवा दे. नाही पिला आताच मी. मस्त आहे ना छोटा फॅन. हे घे बघा शेंगा. तिकडे बघा गाईच शेंगा काढत त्यात मामी आणि ती दिदी तिकडे बघा कसे फिरतात रानात शेंगा काढत. चवळीची शेंगा तर बघा तिकडे कपडे जमा करत बसले. आणि मस्त व्ह्यू आहे गाईच. हे बघा आता या टायमाचं एकदम थंड हवा चालू आहे बघा. ओ तिकडे बघा शेंगा कशा काढत चालले. गाईस हे बघा इकडे फणस गाईस बघा किती खाली लागलेले आहे बघा. आणि भरपूर मोठा आहे गाईस. हा पण पिकला नाही अजून गाईस. पिकल तेव्हा बघू. काढलं पिकल गाईस. त्याला त्याला ठेवावं लागणार. ते कसं काय आता नाही, असं नाही पिकणार. त्याला काढून मग त्याला पिकट ठेवावं लागणार, मग तेव्हा पिकणार गाईस. इकडे आंब्याचं भरपूर आहे झाडं बघा. तो आता बोरी आंबा भरपूर मोठा आहे बघा. तिकडे एक वरती एक हे ते एक बघा आतमध्ये. आपण जाऊ इकडे. चला ते बघा आता आम्ही बसलोय शेंगा सोलत. हे बघा साई केस ना तरी केस विचारते. तुमच्या गावाला पाणी आहे का? मला पाणी आहे का गावाला? पाणी आहे का गावाला? मग काय धरण आहे. धरण कुठलं तरी येईल साईलच्या गावात सगळं पाणी आहे. असं नको बोलू का. ती आहे धरण आहे म्हणून आहे सगळीकडे. काहीच तर आता आले बघा मी मागच्या साईडला. आणि आता इथं बघा काहीच काय अंधार पडला. आणि इकडं बघा इकडं पण काहीच पूर्ण अंधार आहे. समोरचं काही डोंगर पण दिसणार झाला आपल्याला. एवढं काहीच अंधार पडलेलं इकडे. रात्री तर मला बी काही दिसणार झाले. खाली खाली काही झाड हे बघा झाडाची मुळे इथेच. आता काहीच चाललं आम्ही मागे. काय दाखवते इकडे काहीच बघा. इकडे बायको अंधार दाखवते. तुम्ही पण बघा काहीच. आणि घोडे तर काहीच तुम्ही बघितलेत बघा. रेसकोचचे घोडे जेवत आहेत. म्हणजे घोडे जेवत आहेत ग. बसते घोड्यावरती. कसे बघत बसले बघा. कशात बघ ना घोडे. रेसिंगचे घोडे सगळे. नॉर्मल घोडे बघितले ना तू असे नसतात. नॉर्मल घोडे बारके असतात, पातळ असतात ते. हा मग काहीच इकडे बघा स्वयंपाक चालू आहे काकींच्या इकडे. चपात्या काकी लाटून देतात आणि दिदी भाजते तिकडे. आपण जाऊया काहीच बाहेर.
काहीच बघा ना घोड्यांसाठी काय पंखा लावला बघा किती मोठा पंखा आहे. हा इथे आणि तिकडे त्या घोड्याला पण येतं. बाहेर बघ आता अंधार पडलाय मस्तपैकी रात्रीचा फुल अंधार आहे गाईच. रात्रीचं व्ह्यू बघा इकडचं कसं दिसतंय अंधारातनं. आज तर काय आपण कुठे काय फॉरेनर्स बिनर्स काय तोडायला गेलोच नाही. पण काही आज तर मजा भरपूर आली आपल्याला दिवसभर. फुल आहे काहीच आल्या फिरलो बिरलो इकडं तिकडं. तर काहीच नेक्स्ट दिवशी तर भरपूर मजा येणार आहे आपल्याला. तुम्ही माझा नेक्स्ट ब्लॉग बघा. चला काहीच चला हा ब्लॉग तुम्ही इथेच संपवतो. काहीच तुम्हाला आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. काहीच गुड नाईट, बाय बाय काहीच.